श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सजति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्गमसाम्राशयति विघ्नानां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजड्यापः। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझे राजसयोगमुद्रा नेत्रे नयरे तुझवेन निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् नरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचत्कला। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वचनैका कमळापती माझिरंकाची विनंती करजोडितो कथे काळे आपणसावे जवळी। पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भगवती जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मूरया। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्रदेवो भव। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ।
नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरी जय जय दुर्वासोनुत दुःख विमोचन दुर्जन संगम हरी जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचन दुर्जन संगम हरी जय राम बजाओ क्या बात वासोनुत दुःख विमोचन दुर्जन संगम हरि हरि जय जय राम शरणागत दीन शरणागत दीन चरणी करुणा दृष्टिनी हरी हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा हे सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया
दास वाटे इच्छा तव गुण गाया प्रभु रे इच्छा तव गुण गाया प्रभु रे ये सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तन ये सद्गुरुराया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजन चाराया प्रभु रे निरंजन चाराया कीर्तनी सद्गुरुराया ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हो संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसे चिरहावे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग सुखची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार हो तुका म्हणे घालू तयावरी भार तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे चिरहावे ठेविले अनंते तैसे चिरहावे चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान चित्ती असो द्यावे समाधान 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 महायोगपीठे तटे भीमरथ्याम्बरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं शमानिवल्लभं या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्ते शारदेवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महारुद्र हनुमान की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे। चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान। तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आणि भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ती कोणती याचं चिंतन करणारा असा अभंग आहे। चातुर्मास्याला सुरुवात झाली। अनेक भक्तजन आपापल्या बुद्धीने किंवा कोणाच्या एखादा सत्पुरुषाच्या सांगण्यावरून अनेक व्रत वैकल्य उपास वगैरे वगैरे हे सगळं करत असतात। पण हे सगळं करत असताना आपण जे काही करतो पहिल्यांदा ते कळलं का, प्रश्न इथे आहे। त्यानंतर आपण कसं करतो, दुसरा प्रश्न, आणि ज्याचं करतो तो तरी कोण आहे, ह्या तीन गोष्टी आपल्याला समजल्या का। हाच प्रश्न तुकाराम महाराजांच्याही अंतःकरणामध्ये उद्भवला। म्हणून तुकाराम महाराज विचार करतात की भक्ती सगळे करतात। आज आपण इथे उपस्थित सर्व मंडळी साधारणतः 50च्या पुढचे आहोत। समज आली म्हणजे वयाच्या 25-30 नंतर आपण जर भक्ती मार्गाचं जर अनुसरण करत असेल तर आजपर्यंत आपण जे जे काही केलं त्या गोष्टीचं फळ आपल्याला काय मिळालं याचा कधीतरी विचार करायला पाहिजे। पण नेमेची येतो पावसाळा त्या मताप्रमाणे दरवर्षी चातुर्मास्य येतो, आम्ही काहीतरी करतो, आणि केव्हा एकदा कार्तिकी वद्य एकादशी येते आणि स्वतःला जी निर्बंध घालून ठेवलीत ती केव्हा एकदा मोकळी करतो याचा विचार। तोच प्रकार सुरुवातीच्या आधी आपल्या इथे नाही पण त्या पुणे मुंबई कोकण तिकडच्या प्रांतामध्ये ती जी आपली जीवतीची अमावस्या आहे ना तिच्यासाठी एक वेगळंच नाव दिलं है ना। म्हणजे पुढच्या 4 महिन्याचा कोटा आधीच पंढरीनाथ महाराज की जय, मग उरला सुरला जो आहे तो नंतरच्या 4 महिन्यांमध्ये। हा जर आमचा भाव असेल, इथे बसलेल्या लोकांचा नाही म्हणून मला माहिती आहे, पण हा जर भाव असेल तर आपण जी काही भक्ती करतो त्या भक्तीचं फळ मिळतं का, प्रश्न हा आहे। हाच प्रश्न तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात उद्भवला। लोक भक्ती करतात आहे, लोक वारीला जातात आहे, चातुर्मास्यामध्ये सर्व एकादशींना रात्रीचं जागरण पण करतात। आजही अनेक मंदिरं आहेत की जिथे एकादशीची रात्रीची जागृती असते।
आणि एवढी जागृती केल्यानंतर जर आम्हाला एखादा अधिकार मिळाला नाही आणि त्याचा आमच्या मनामध्ये दुःख किंवा क्रोध जर येत असेल तर जे काही तुम्ही केलं ते व्यर्थ गेलं असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराजांनी बघितलं की लोक सगळं हे करतात आहे. आणि काल आपण कर्मसिद्धांताचा विचार केला. कर्मसिद्धांत काय करतो सांगतो की तुम्ही जे जे कर्म करता त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मग ते अविहित कर्म असो म्हणजे शास्त्राला मान्य नसणारं असो त्याचे परिणाम आहे, त्यावरती काल आपण चिंतन केलं. पण जे शास्त्राला मान्य आहे तेही कर्माचं फळ आहे की नाही. मग त्या कर्माचं जे फळ आहे ते भक्ती करणाऱ्यांना मिळतं का हा प्रश्न त्यांच्या मनात उद्भवला. आता तुम्ही म्हणाल की बाकीच्या कर्माची फळं आम्हाला माहिती आहे. लोकांच्या म्हणण्यामध्ये म्हण आहे, काय म्हणाले, स्वतःच्या कर्माची फळं भोगतोय. पण दुसऱ्याच्या बाबतीत आपण सांगू शकतो, स्वतःच्या बाबतीत नाही सांगत. चिंतनामध्ये कुठं ऐकलं मला आठवत नाही, पण इतके सुंदर शब्द आहेत आणि बोध देणारे आहेत की मनुष्य प्राणी काय असतो, दुसऱ्याच्या बाबतीत न्यायाधीश असतो. त्याचं हे चुकलं, त्यांनी हे करायला पाहिजे होतं, न्यायाधीश. आणि स्वतःच्या बाबतीत वकील असतो, माझं कसं चांगलं आहे. पंढरीनाथ महाराज की जय. सामान्य नियम आहे हा. मग आपण जी काही चांगली कृत्य केली त्या कृत्याचं फळ आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ते फळ भक्ती करणाऱ्या भक्तांना मिळत नाही आहे हे जेव्हा तुकाराम महाराजांना दिसलं तेव्हा त्यांनी हा अभंग लिहिला. हेची थोर भक्ती आवडते देवा. मग आता भक्तीचं फळ काय आहे. आमच्या गादीचे मालक आहेत देवर्षी नारद, त्यांनी भक्तिसूत्र नावाचा एक ग्रंथ लिहिला. जसं पतंजलीचं योगसूत्र आहे तसा सूत्रात्मक ग्रंथ देवर्षी नारदांनी लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये ते भक्तीचं फळ सांगतात. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति. ही सगळी भक्तीची फळं आहे. यल्लब्ध्वा पुमान, जो कोणी पुरुष भक्ती करतो तो काय होतो, तो सिद्ध होतो. सिद्धता तुम्हाला माहिती आहे, म्हणजे भक्ताला सिद्धी प्राप्त असतात. आता ती यत्प्राप्य न किंचित वांछति, नंतर नारदांनी सांगितलंय भक्त सिद्ध असतात, तृप्त असतात, न द्वेष्टी, कोणाचा द्वेष करत नाही, कुठेही रमत नाही, नोत्साही भवती. ही भक्तांची ती मिळणारी जी फळ आहे त्याची लक्षणं सांगितली. आपण ह्या चातुर्मास्याचा जर विचार केला, गेलं गेलं ते गंगेला मिळालं. पण कार्तिक वद्य एकादशी नंतर किंवा त्रिपुरी पौर्णिमेनंतर जर विचार केला की या 4 महिन्यामध्ये मी जी काही भक्ती केली त्या भक्तीचं फळ मला सिद्धता काही प्राप्त झाली का. फार दूरचा विषय आहे, इतकं सोपं नाही ते, पण तरी भगवत भक्तांजवळ साधने दृष्टांत देईल त्याला. निदान आपला कुणाच्या बाबतीत द्वेष कमी झाला का हे आपण पाहू शकतो. कोणाचं आपण शोषण करतोय का हे आपण शोधू शकतो. आपलं मन भगवंता वाचून इतर कुठेही रमतं का, जास्ती प्रमाणात ते तर रमतच, हे कधी आपण तपासून पाहू शकतो. तर ह्याचं उत्तर आपल्याला तुम्हाला हो मिळणार आहे ह्याची मला शाश्वती आहे. कारण की तेव्हा मी इथे नसणार आहे. मी चांगलं बोलतो, वचनेषु किम दरिद्रता. पण तुकाराम महाराजांना असं दिसलं नाही. त्यांच्या असं लक्षात आलं की लोक भक्ती करतात आहे
आणि वीणेच्या हक्कासाठी भांडण करतात. मला बोलावलं नाही. दरवर्षी मला कार्यक्रमामध्ये एक कीर्तनाची तारीख असते, पण यावेळेला नाही. आता कधी जर त्या कीर्तनकारांनी स्वतःचं सिंहावलोकन केलं की माझं कीर्तन कसं आहे, किंवा आजपर्यंत बोलावलं म्हणून परत बोलावलंच पाहिजे का, हा एक प्रश्न तिथे उत्पन्न होतो. मग यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, मग त्यांना येतो क्रोध येतो. आणि क्रोध आला म्हणजे समजावं की सगळं बेकार आहे, काही अर्थ नाही. खरोखर भक्ती करणाऱ्यांमध्ये सिद्धता असते का? यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. यावरती मी अगदी तुम्हाला माहिती असलेलंही दृष्टांत असेल, माहिती असेल तर पुनरावृत्ती होईल. पण ह्या चांगल्या गोष्टीची जितकी पुनरावृत्ती होते तितका आपलं मन पक्क होत जाते, हा त्याचा फायदा आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरामध्ये भगवंताचे निस्सीम भक्त संत शिरोमणी नामदेवराय राहत असताना त्यांच्या शेजारी एक भागवत नावाचे तसेच सत्पुरुष राहत होते. नामदेवराय पांडुरंगाचे भक्त आणि हे भागवत भगवती रुक्मिणी मातेचे भक्त. यांची उपासना काय? ते रोज देवीला भागवत ऐकवायचे. रोज म्हणजे दर सप्त्यामध्ये सप्ताह आपलं अन्निक आटोपलं की मंदिरात जावं, भागवत सुरू करावं, 6-7 तास 5-6 तास जी काही असेल त्याप्रमाणे करावं आणि 7 दिवसात संपल्यानंतर पुन्हा दुसरं भागवत चालू. आता एकदा माणूस जर एखाद्या या कार्यात लागला तर घराकडे दुर्लक्ष होतं. प्रत्येक संतांचं त्यांच्या घराकडे दुर्लक्ष होतं. परंतु त्यांनी त्याची काही वाईट वाटून घेतलं नाही आणि चिंता पण केलेली नाही. तर ह्या परिसा भागवताला ती भगवती प्रसन्न झाली आणि भगवतीने विचारलं, तुला काय पाहिजे तेवढं सांग. तो भागवत म्हणतो, मला काही नको, पण मी तुझी सेवा करत असताना घरी जी चिंता उत्पन्न होते, संसारामध्ये ज्या गरजेच्या ज्या वस्तू आहे त्यामध्ये कुठेतरी चिंता उत्पन्न होते, असं काहीतरी तू कर की मला संसाराची चिंता नसावी. आता ती भगवती होती, तिने त्याला परीस दिला. परीस आणि पारीस याच्यात फरक आहे. हां, आपण उघडतो तो पारीस, त्याच्यावरती किती लोखंड घासलं तो परीस झिजून जाईल पण सोनं त्याचं होणार नाही. पण परीस लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. हे त्याचं सामर्थ्य. भगवतीने तो परीस त्याला दिला म्हणून तेव्हापासून त्याचं नावच परिसा भागवत असं पडलं. आता परीस घरात आल्यानंतर सगळी परिस्थिती पण बदलली आहे ना. काही दिवसात 6 महिन्यांमध्ये परिस्थिती बदलली, संपन्नता आली. पूर्वीचा काळ नामदेवांची बायको आणि परिसा भागवताची बायको घरातली कामं झाल्यानंतर चंद्रभागेवरती कपडे धुण्यासाठी जायच्या. आता 2 बायका कामाला गेल्यानंतर बोलणं तर होतं. त्या बिचाऱ्या परिसा भागवताच्या बायकोला नामदेवरावांच्या बायकोची कीव आली. काय ग, तुझा संसार कसा आहे, तुझी पातळ कसं फाटकं आहे, काय असं काय? तेव्हा ती म्हणते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संपन्नता नसते आणि माझ्या नवऱ्याला तर कशाची आसक्ती नाही आहे. तिला कीव आली. तिने सांगितलं, झालेला प्रकार सांगितला आणि तिने स्वतःच्या घरचा परीस त्या नामदेवरायांच्या बायकोला देऊ केला उधार 1 दिवसासाठी. आणि तिला सांगितलं, तू हा परीस आज घरी ने, घरामध्ये जे काही लोखंडाचं असेल त्याचं सोन्यात रूपांतर कर, उद्या धुण्याला येताना तो घेऊन ये, मी माझ्या घरी ठेवेल. अरे मला काही न करताना दुसऱ्याचं भलं होत असेल तर का बरं करू नये. आणि तिने तो परीस आणला. घरामधलं काय थोडं बहुत लोखंडाच्या वस्तू सोन्याचं रूपांतर केलं, विकल्या. त्या दिवशी तिने पंचपक्वान्न भगवंताच्या नैवेद्यासाठी केलं. तो त्या अन्नाचा घमघमाट त्यांच्या घरामध्ये दरवळायला लागला.
भगवंताची सेवा करून नामदेवराय पांडुरंग 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 करत आपल्या घराकडे आले आणि तो गंध बघितल्यानंतर वाटलं हे आपलंच घर आहे की दुसऱ्या घरी आलो, कारण की आपल्या घरातून असा गंध येऊ नाही शकत, पण घर तेच आहे. म्हणून आत आले, पाय धुतले, बायकोनी पानं वाढली आणि म्हणाली बसा. यांनी नमस्कार केला. बायकोला विचारलं आज पांडुरंग आपल्यावरती प्रसन्न दिसतोय, पण तो प्रसन्न कसा झाला हे तू मला सांग. ती म्हणते आता पहिले प्रसाद घ्या नंतर बोलू. यांच्या मनामध्ये शंका की आलेलं माणूस स्वतः कसं अन्न खातो, अन्न कसं खातो त्यावरती त्याची वृत्ती बदलत राहते. म्हणून जे थोर तपस्वी, याज्ञिकी, पंडित असे जे अनेक लोक होते ना, ते परान्न घ्यायचे नाही. आजही असे अनेक आजही अनेक लोक आहेत की जे परान्न घेत नाही. प्रवास जरी काही 1-2 कीर्तनकार असे प्रवास जरी केला तरी त्यांच्याजवळ त्यांचा आचारी एक टप्पा आधी जाऊन स्वयंपाक करून ठेवतो. त्यामुळे त्यांच्या वाणीमध्ये आणि त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीला सिद्धता प्राप्त होते. पण आमच्यासारख्या कीर्तनकारांचं काय आहे, आम्हाला जर परान्न घेतलं नाही तर आमची शरीरयष्टी बारीक होते. तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळात 1-1.5 वर्ष जावं नाही लागलं तर 4 किलोनी वजन कमी झालं. कारण की आमच्यासाठी नियम आहे, परान्नम पुष्टिवर्धनम पंढरीनाथ महाराज की जय. म्हणून ते मी माझ्या बाबतीत लावून नाही घेणार. तुम्ही जसं अन्न खाता त्याप्रमाणे तुमची वृत्ती होते. संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये थोर कीर्तनकार एक गोष्ट सांगायचे. वारकरी शिक्षण संस्था जी आळंदीमध्ये आहे त्याचे जे पहिले आचार्य होते हरिभक्तीपरायण वैकुंठवासी जोग महाराज, तर ते सप्ताह करायला कुठेतरी गेले. आता शिक्षण संस्था आहे, सप्ताह राहायचा आणि सप्त्यामध्ये रोज कोणी ना कोणी पंगत तिथे द्यायचं. तिच्यामध्ये वाईट काही नाही आहे. हे सप्त्याला गेले आणि सप्ताह छान चालू आहे आणि एक दिवस त्यांच्या पंक्तीमध्ये जे जेवणाचे पदार्थ होते त्यामध्ये चांदीचे वाडगे प्रत्येक महाराजांना समोर दिले होते आणि तिच्यामध्ये श्रीखंड घालून दिलं होतं. सगळ्यांनी छान यथोचित जेवण केलं आणि जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर जोग महाराज उठले. त्यांच्या मनामध्ये एक विचार आला. तो त्यांनी सगळ्यांजवळ बोलून दाखवलं नाही, पण ह्या लोकांनी सांगितलं तर मला सांगायला हरकत नाही तुम्हाला, आपल्याला त्यातलं तत्व घ्यायचं आहे. असं म्हणतात, त्यांनी श्रद्धेय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, फार अधिकारी पुरुष जे त्यांचे शिष्य होते, त्यांना बोलावलं आणि विचारलं. म्हणाले सोनू इकडे ये. त्यांनी विचारलं काय? म्हणाले आजची पंगत कोणाकडनं आपल्याला प्राप्त झाली जरा याचा मला तपशील काढून आण. काय अधिकारी लोक होते, आत्ताच्या काळात झालेले लोक आहे. त्यांनी विचारपूस केली आणि त्यांना असं सांगण्यात आलं की जे काही फिरंगी लोक होते, म्हणजे वाटमारी करणारे वगैरे काय काय, आता त्यांच्यातही चांगली वृत्ती राहते म्हणून ती पंगत त्या दिवशी त्यांच्या पैशानी होती. यांनी आपल्या भगवंताला नमस्कार केला. आता कुतूहल जागृत झालं सोनूपंत दांडेकरांचं, मामांचं. मामांनी विचारलं गुरुजी असं का बरं विचारलं? तेव्हा मामांना गुरुजी सांगतात, जो गुरुजी सांगतात काय? म्हणाले काही नाही, त्या पंक्तीमध्ये चांदीच्या वाडग्यात जे श्रीखंड होतं ना, उठताना माझ्या मनामध्ये ते वाडगं घरी घेऊन जाओ ही इच्छा झाली. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे किती सूक्ष्म पातळीवरती पण ह्याचा विचार होऊ शकतो. मला हे सांगायचं आहे, तुम्ही कसं अन्न खाता इतका सूक्ष्म विचार आपल्या शास्त्राने करून ठेवलेला आहे. नामदेवरायांच्या मनामध्ये हाच विचार आला आणि नामदेवराय म्हणाले जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी खाणार नाही. तिने सगळा प्रकार सांगितला.
भगवंताला नमस्कार केला आणि जेवण केलं. जेवण झाल्यानंतर तिला म्हटलं, मला त्या जो काही वस्तू ती आहे तिला काय परीस म्हणतात, मला जरा त्याचं दर्शन करू दे. म्हणून त्यांनी तो हातामध्ये घेतला, डोक्याला लावला, नमस्कार केला आणि पांडुरंग 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 करून बाहेर निघाले. बायकोने विचारलं, कुठे चालले? यांनी काय उत्तर द्यावं? ज्याचा होता त्याला वापस करायला चाललो, पंढरीनाथ महाराज की जय. आणि हे गेले, परत घरी आले, सगळं व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी दोघी जणी नदीवरती भेटल्या, चंद्रभागेवर. हिने विचारलं, आणला का? ही म्हणते, आणायचा कसा, कालच तर वापस केला. हिने विचारलं, कोणाला? तुझ्या घरी वापस केला. कोणी केला? माझ्या मालकाने, नामदेवरायांनी केला. अरे पण मी तुला दिला, तू मला वापस करायचा. आणि तिने, आज मी घरी जाऊन पाहते, तिथे असेल तर ठीक आहे, नाही तर मी, माझ्याशी गाठ आहे. ती आली आपल्या बरोबर जागेवरती. घरी आली, दिसला नाही, तिच्याकडे आली, भांडायला लागली. म्हणजे करू जाता भलं, मी तुमचं चांगलं करायला गेली आणि तुम्ही माझंच आता वाईट करायला लागलात. बोल बोल बोलली. नामदेवराय आले, तिचा नवराही आला. हे दोघेही मंडळी शांत होती. परिसा भागवत म्हणतो, माझा परीस तुम्ही द्या, ते मला माहिती नाही. शेवटी नामदेवराय म्हणतात, तुझा परीसच पाहिजे बाबा, कशाला बोलतो, चल. त्याला घेतलं, चंद्रभागेमध्ये आले, कमरीभर पाण्यामध्ये आले, त्यालाही उभा केला. त्याला उभा केल्यानंतर महाराज खाली वाकले, ओंजळीमध्ये त्या दगडं घेतली आणि विचारलं, यातला परीस तुझा कोणता, ओळखून घे. हा विचार करतो, खरं म्हणजे याच्यातला एकही नव्हता, पण यांच्या हातात इतके दगड आले, अधिकारी माणूस आहे, प्रत्यक्ष त्याची परीक्षा घ्यावी म्हणून कनवटीच्या किल्ल्यांचा तो झुपका काढला. प्रत्येक दगडाला एक किल्ली लावली, तिचं सोन्यात रूपांतर झालं. पंढरीनाथ महाराज की जय. आता परिसा भागवताला यांचा अधिकार समजला आणि तो दगड फेकते झाला आणि नामदेवरायांच्या पाया पडला. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती. मला ते सिद्धता सांगायची होती. तृप्तो भवती. भक्त कसा असतो? तृप्त असतो. भक्ताला तृप्तता असायलाच पाहिजे. भंडारा असतो ना, महाप्रसाद ज्याला आजकाल म्हणतात, शेवटच्या दिवशी भागवत असो, सप्ताह असो, हरिनाम सप्ताह, कीर्तनाला 50 लोक, महाप्रसादाला 5000 लोक. पंढरीनाथ महाराज की जय. 5000 गेले त्याच्याबद्दलही मला वाईट म्हणायचं नाही. प्रत्येकाला सकाळची येते आहे अधिकार, प्रसादाचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो केव्हा तरी एकदा त्या भगवंताचं दर्शन घेऊन आलेला असतो, त्याला अधिकार आहे. इथपर्यंत नाही, मला पुढचं सांगायचं आहे. महाप्रसादाला जाणारी बाई, माझा मुलगा ड्युटीवर गेला म्हणून त्याच्यासाठी 2 पोळ्या, थकून आला असेल तर 1 जास्तीची घ्यावी, सुनेच्या 3 पोळ्या, नातवाचा 4 पोळ्या, अशा 20 पोळ्या आणते. आणि बाकी सोबतीचं समजा काय ते लावायचं कालवण. आणि घरी आणल्यानंतर वाट पाहते. तो पोरगा आणि सून विचार करतो, म्हातारा म्हातारी तिकडे गेलेले आहे, ते तिथे जेवणार आहे, आपण घरी कशाला जेव्हा, ते बाहेरून जेवून येतात. आणि दुसऱ्या दिवशी तो प्रसाद रस्त्यावरती. याला तुम्ही तृप्तता म्हणाल का? मला सांगा. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती तृप्तो भवती. अरे मला माझ्यापुरता मिळाला ना, ठीक आहे. जर भूक असेल तर घरी बेसन भात करून खा ना बाबा, चालतं ना, काय फरक पडतो. ह्याला आमच्या विदर्भ भाषेतला लसलस हा शब्द आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लसलस करायची, हे भक्तांची लक्षण नाही आहे. तृप्तो भवती अमृतो भवती. जो जो भक्ती करतो तो तो अमर होतो. तुम्ही सगळ्या संतांचा जर विचार केला तर सगळ्या संतांनी हा पंचमहाभूताचा देह ठेवलेला आहे. माऊलींनी जिवंत समाधी केली, आजही तेवढंच सामर्थ्य त्या समाधीमध्ये आहे. आपण शेगावला जातो,
शिर्डीला जातो, अलीकडच्या काळातली पण जी जी संत आहेत, त्यांचा पंचमहाभूताचा देह जरी नष्ट झाला असला तरीही त्यांचं नाव अमृतो भवती आज अमर आहे ना. आज त्यांनी त्यांच्या नावावरती सगळं चालू आहे. गजानन महाराजांना किती त्रास झाला मला सांगायला वेगळं नको, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आज गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याचा परिणाम समाज माध्यमावरती किती होऊन राहिला याचा तुम्ही विचार करा. पूर्वीच्या काळी आजी आई म्हणायच्या की हात पिरे तिथे लक्ष्मी वसे, है ना. काय स्वच्छता आहे. तिथे गेल्यानंतर बाकी काही नाही केलं, महाराजांना नमस्कार घेतला, प्रसाद किती चांगला होता याचं वर्णन करण्यापेक्षा तिथून स्वच्छता कशी घ्यायची हा जरी विचार जरी केला तरी तुम्हाला त्या भक्तीचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही. अमृतो भवते, हे अमृतो भवते तिथलं फळ आहे. पण महाराज म्हणतात यत्प्राप्य न किंचित वांछती. हे सगळं आपल्याला सहज प्राप्त होतं, नवे नवे तुम्हाला सुद्धा होऊ शकतं, होईल. कारण की नारदांनी सांगितलं यत्प्राप्य न किंचित वांछती. हे जे काही मिळालं त्याचा स्वतःसाठी उपयोग करायचा नाही, कोणत्याही संतांनी केला नाही. मी काल उदाहरण दिलं होतं रामकृष्ण परमहंसाचं. काय अगाध शक्ती होती, काय अगाध सिद्धी होती की जे पाण्यावरून चालून जाऊ शकत होते, काही करू शकत होते. पण त्याचा उपयोग केला का? पण जगतासाठी त्याचा उपयोग त्या लोकांनी केला. कारण की संतांचं कारण काय? जगाच्या कल्याणास संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. प्रत्येक संतांची जर आपण चरित्र बघितली तर हे जे विरोध लागलेलं आहे ते आपल्याला तिथे जाणवतं. नवे नवे तुकाराम महाराज सांगतात आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अहो ऋषी मुनींनी वेदांत सांगितला, म्हणजे अलीकडच्या भाषेमध्ये त्याला शास्त्र म्हणजे थिअरी आहे, मग त्याचं प्रॅक्टिकल कुठेतरी पाहिजे ना. ते प्रॅक्टिकल करून दाखवण्यासाठी संतांचा अवतार सांगितला. कुठून आलो? आम्ही वैकुंठीचे वासी, वैकुंठवासी. वैकुंठात नाही तर आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ते जगून दाखवलं. तुका म्हणे करोनी दावी त्याचे पाय माझे जीवी. संत असे आहेत म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं. यत्प्राप्य न किंचित वांछती. त्यातलं ते स्वतःच्यासाठी काही घेत नाही, कधी काही घेणार नाही. आणि न शोचती, कोणाचं शोषण करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही. न रमते, कुठेही ते रमत नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला दुसरं काही काम नाही आहे, फक्त एकच, दिवस रात्र काय करू आम्ही देवाचं नाव घेऊ. न रमते नोत्साही भवती. कशामध्ये त्यांना उत्साहच नाही. आता ही सगळी गुण तुकाराम महाराजांच्या जवळ होती की नव्हती? नवे नवे ते सांगतात तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे. काम नाही, 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 काम, काम नाही, काम नाही, झालो पाहिरी कामा, झालो पाहिरी कामा, झालो पाहिरी. महाराज म्हणतात तुका म्हणे चाखूनी सांगे मज अनुभव आहे अंगे. कशाचा? देवर्षी नारदांनी जे भक्तिसूत्र सांगितलं त्याचा. ते फळ मी चाखलं आहे. मग मी जर चाखलं तर ते फळ बाकी भक्तांना का मिळालं नाही? ते फळ मिळायला पाहिजे, ते का नाही मिळालं?
हा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. काम नाही, काम नाही. मला आता भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काम नाही. दोनदा काम नाही, काम नाही म्हटलं, मग दोनदा म्हणजे जागा रिकाम्या भरायची म्हणून का? नाही नाही, काम नाही म्हणजे मला कोणतं काम नाही, आणि दुसरा काम नाही म्हणजे माझ्या मनात आता कोणती कामना नाही. तो काम, काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. आता मी कसं झालो? रिकामा झालो. भगवंताकडे तुम्हाला जेव्हा जायचं ना, रिकामं होऊन जायला लागतं, कारण की त्याच्यापासून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. मग हा तुकाराम महाराजांचा स्वतःचा अनुभव होता, बरोबर ना? मग आता प्रश्न इथे उद्भवतो की आपल्याला ते फळ का प्राप्त होत नाही? तेव्हा तुकाराम महाराजांच्या मनामध्ये असं आलं की हे जे लोक करतात आहे, फळ बरोबर आहे, भगवंत बरोबर आहे, जी भक्ती करतात ती बरोबर आहे, पण ह्यांचा करण्याचा मार्ग बरोबर आहे किंवा नाही आहे, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. तैसे स्वामीची आभावा न चुकी जे हेची परमसेवा. तुम्ही भगवंताची भक्ती करतात, ती भगवंताची भक्ती त्याला आवडणारी पाहिजे. नव्हे नव्हे ह्या भक्तांना मी जे पहिले सांगितलं होतं की भक्तही कळला नाही, भगवंतही कळला नाही, आणि ती भक्ती कळली नाही, त्याच्यासाठी ते कळायला पाहिजे. आमचे नाथ महाराज, त्यांना शांती ब्रह्म ही उपाधी होती. जसं तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात, तसं नाथ महाराजांना शांती ब्रह्म ही उपाधी आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आचरणामध्ये शांतता असलेले, परंतु त्यांच्या हातात जेव्हा लेखणी यायची ना, तर ती लेखणी असे सोटे मारायची लोकांना. तुम्ही नाथांचं जर वाङ्मय वाचलं, जसा ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आहे, तसा नाथ महाराजांचा एक हरिपाठ आहे. तिच्यात त्यांनी पण नामाचंच महत्त्व सांगितलं. तिच्यातलं एक प्रमाण आठवलं म्हणून सांगतो. ते म्हणतात, नामाविण मुख. जर तुम्हाला भगवंतांनी मुख दिलं, ते कशासाठी? खाण्यासाठी नाही, ते भगवंताचं नाव घेण्यासाठी. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ. ते मुख कसं आहे? जर त्यातनं नाव निघत नसेल, ते सर्पाचं बीळ आहे असं समजा. जिव्हा नव्हे, काळ सर्प आहे. आतमध्ये असले ती जी जिव्हा आहे, तिला जिव्हा म्हणायचं नाही, तिला काळ सर्प म्हणायचं. असे तडाखे आमच्या नाथ महाराजांनी मारलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांना भक्ती कळली नाही, आणि ज्याची भक्ती करायची तो देव सुद्धा कळलेला नाही आहे. ज्याची भक्ती करायची तो देव तरी कळायला पाहिजे ना. तोच जर कळला नाही तर भक्ती तरी काय करणार? म्हणजे आजच्या भाषेमध्ये टार्गेटच नाही आहे जीवन जगण्याचं, तर माणूस प्रयत्न तरी काय करणार? आणि जे करतात ते कसं करणार आहे? प्रश्न इथे आहे. म्हणून त्यांनी जे अनेक अभंग लिहिले, त्या अभंगामध्ये भारुड नावाचा एक प्रकार आहे ना. त्या भारुडामध्ये असं त्यांनी एका हिच्यामध्ये लिहिलेलं आहे, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बैसविले, पाट मांडून वरी बैसविले, शिळा तांब्याचे बाहुले, शिळा तांब्याचे बाहुले, गंध अक्षता झाकोळीले, गंध अक्षता झाकोळीले, मना आले ते नाम ठेविले, मना आले ते नाव ठेविले, या जनासी लागले, या जनासी लागले वेड हो, या जनासी
जागरले. काय म्हणतात नाथ महाराज? शिळा तांब्याचे बाहुले केले. शिळा म्हणजे दगड आपल्या बोली भाषेमध्ये. शिळा तांब्याचे बाहुले केले. बाहुली म्हणजे मूर्ती करतात ना लोक. काय लोकांना हौस राहते. परवा एकाशी फोनवरती बोलत होतो. त्यांनी सांगितलं आमच्या घरामध्ये 125च्या वरती शालिग्राम आहे म्हणाले. पंढरीनाथ महाराज की जय. आला की ठेव. महाराज म्हणतात शिळा तांब्याचे बाहुले केले. पूर्वीच्या काळी लोक तीर्थयात्रा करायचे. मथुरेला गेले, वृंदावनला गेले, तिथनं एक लंगडा कृष्ण आणला. गयेला गेले, विष्णुपाद आणला है ना. पंढरपूरला गेले, विठ्ठल रुक्मिणी आणली. कोल्हापूरला गेले, देवीचा टाक आणला. मग खंडोबा, म्हसोबा, कोंटे वाघोबा हे तर बाकीचे आहेच. नावं कमी पडतील महाराज, पण टेस्ट शिल्लक आहे. अशी स्थिती आहे. मग एवढे आले बरं, हेच कमी काय? प्रत्येकाच्या घरी पूर्वी संयुक्त परिवार होता. आजोबा जर 3 भाऊ तर त्या तिन्ही भावांना 4-4 मुलं आणि त्यांचे कमीत कमी 2-2 किंवा 3-3 समजा. त्या एका वाड्यामध्ये 25-30 खोल्या होत्या. आणि प्रत्येकाचं लग्न झाल्यानंतर ती येणारी सून 3 देवता घेऊन यायची है ना. एक बाळकृष्ण आणायची, महादेवाची पिंड आणायची आणि अन्नपूर्णा आणायची. आता हा हिशोब आहे, तुम्ही तुमच्या घरी लावा, मला उद्या सांगा किती असेल. मी तुम्हाला 4 भाऊ, त्याचे 3-3 पोरं आणि त्यांचे 3-3, 2-2 काय असेल ते समजा. 3 पिढ्याचा हिशोब. किती मोठं देवघर असेल, किती मोठं म्हणाले तिच्यामध्ये ताम्हण असेल. आणि त्यात मग आता पूजा करणारा एवढ्या मोठ्या परिवारामध्ये एक बिचारा साधा सरळ सोट भेटतो, भोळा साम. त्याला सांगायचं बंड्या देवाची पूजा कर. हो करतो म्हणतो तो. त्याला सांगतं हे देवाची पूजा केली तर देव तुला काही कमी पाडणार नाही. तो त्याच्यावरच विश्वास ठेवतो, पूजा करत राहतो. दरवर्षी देवाची भरती चालू आहे चालू आहे चालू आहे. शेवटी तोही माणूसच आहे हो. तोही कंटाळा आला. त्यातही त्यांनी एकाने शॉर्टकट काढला. एवढा मोठा देवपाठ होता. त्या देवपाठावरती खण मांडला होता. त्या खणावरती सगळे देव होते. त्या एकेका देवाला काढा आणि तामनात ठेवा. त्याला वाटलं आज वर्षानुवर्ष मी करतो, मला काही फायदा नाही झाला. हात दुखायला लागला. शरीर कुठेतरी काहीतरी सांगणार. म्हणून त्यांनी काय केलं, वरच्या खणाचं कोपरा, खालच्या खणाचा कोपरा एकत्र, तिकडचा कोपरा इकडचा कोपरा, त्याची केली झोळी. आणि ती झोळी आणायची कुठे, त्या तामणामध्ये. आणि एक कोपरा सोडायचा. घालीन लोटांगण वंदीन चरण, देवच गेला. कारण की इतके दिवस पूजा केली त्यांनी आहे की नाही. मग तिच्यामध्ये पाणी घाला, त्याच्यानंतर दूध घाला, हाताने खळखळ खळखळ विसळा आणि जसं काही जमेल तसं तिथे ठेवा. भगवंताच्या नशिबानं ज्यांना स्वस्थान प्राप्त होईल ते नशीबवान. बाकीचे सगळे पाणी फेकलं तिथे. पंढरीनाथ महाराज की जय. सगळं केलं. 100-150चे 5-25 वरती आले. पण कोणाला त्याचं काही घेणं नव्हतं, देणं नव्हतं. काळ बदलला, संयुक्त कुटुंब पद्धती बदलली. पोरगाच बापाजवळ राहत नाही, नोकरीने बाहेर गावी राहायला लागतं. पण निदान 3 देव तरी राहतातच. मी जे सांगितलं भगवान गोपाल कृष्ण, अन्नपूर्णा आणि महादेवाची पिंड. आता त्यालाही वेळ नाही. दोघेही बिचारे नोकरी करणारे, कुठे केव्हा देवाची पूजा करायची. तेव्हा त्यांनी देवाला सांगितलं, देवा तुझी माझी भेट फक्त जास्तीची संडे टू संडे. पंढरीनाथ महाराज की जय. आता हप्ताभर या दोघांनी काम करायचे. आता रविवार 1 दिवस घरी राहायला मिळतो. मग घरातली कामं कमी राहतात का, तुम्हाला जास्ती माहिती आहे. त्याच्यामुळे मग घरातली कामामध्ये ते एक काम आहे पुन्हा. खरं म्हणजे या भगिनी वर्ग इतक्या हुशार राहतात, त्यांना नमस्कारच करायला पाहिजे. बरं हे पुरुष मंडळी देवाकडे पाहते नाही हो, उदबत्ती लावायला वेळ नाही आहे त्यांना आहे ना. अशी स्थिती आहे. मग हिने विचार केला, हो कधी कधी तर करत जा. हा म्हणाला तुझे आणलेले देव तुला लखला भो, मला काही करायचं नाही. मग तिने विचार केला. आता आंघोळ केली, कुकर लावला,
तेवढ्या वेळामध्ये देवाची पूजा करा. मग इकडे देव काढायचे. आता देव काढायला त्या ओट्यावरती जागा सुद्धा राहत नाही, किचनमध्ये देवघर राहतं आहे ना. मग तिने काय केली, तिथे एक छोटीशी रोळी विकत घेतली. देवाला तिच्यात टाकायचं, बेसिनवर न्यायचं, खळखळ करायचं, पुसायचं आणि ठेवून द्यायचं. 3 शिट्ट्या होतपर्यंत देवाची पूजा होते. आता मला सांगा, अशी जर देवाची भक्ती आणि पूजा केली तर तो देव काय पावणार आहे. वाईट करतात असं मी कधी म्हणणार नाही, पण प्रश्न हा जो उद्भवला तो तुकाराम महाराजांना उद्भवला. हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. मग अशी जर भक्ती असेल, महाराज म्हणतात शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वरी बसविले. त्याला देवपाटावरती ठेवले. देवपाटावरती ठेवल्यानंतर त्याला गंध अक्षदा झाकोळले. गंध लावायचं, ते गंधही कपाळावर का, त्याच्या नाकात, तोंडात, डोळ्यात सगळीकडे जातं. गंध अक्षदा झाकोळले हा शब्द वापरला त्यांनी, है ना. आणि मना आले ते नाव ठेवले. हो हे घरचं जाऊ द्या. समाजातली मंडळी किती हुशार आहे. घराच्या समोरची घराचा कंपाऊंड आणि रस्ता याच्यामध्ये जर 5 फूट जागा असेल आणि त्याला 3 फूट घ्यायची असेल तर तो घराच्या समोर एक दगड आणतो आणि त्याला शेंदूर लावतो, पंढरीनाथ महाराज की जय. आता हे आपल्याच धर्माच्या बाबतीत नाही, अन्य धर्मामध्ये आहे. मी या रस्त्याने जातो तेव्हा तो दिसतच मला. मी म्हटलं बाबा या फुटपाथवरती हे कसं काय आलं याचा विचार करायला पाहिजे. पण वाईट ह्याचं वाटलं, त्या धर्माचे लोक तिथे जाण्यापेक्षा आपलेच जास्ती दिसले. पंढरीनाथ महाराज की जय. सकाळी सकाळी एक हिंदू पोरगी त्याला हात दाखवताना पाहिली. फार वाईट वाटलं, पण बोलता येत नाही. ज्या गावी करावी वस्ती त्या गावी करू नये मस्ती असं आमच्या गुरुजींनी सांगितलं, म्हणून बोललो, काही बोललो नाही. इथे बोलल्याशिवाय सोडणार नाही असं जर तुमच्या लक्षात आलं तर त्यांना सांगा, काही उपयोग नाही. आता शेजारच्या देशामधली परिस्थिती काय आपण बघून राहिलो. निदान आपण आपल्यावरती तरी विश्वास ठेवावा पहिल्यांदा, मग दुसऱ्यावरती ठेवला तर चालेल. विषय असा आहे की गंध अक्षता झाकोळिले, मना आले ते नाव ठेविले. महाराज म्हणतात या जनासी लागले वेड. ह्या सगळ्यांना वेड लागलाय. खरं वेड लागलेलं आहे. आपण पाहू लोक काही करतात, हो काही करतात. अहो साधं मंदिरामध्ये जावं तर काय त्याला असं वाटतं मी देवाच्या दर्शनाला चाललो म्हणजे देवावरती उपकार करून राहिलं की काय. अगदी जो नवीन नवीन राहतो ना त्याचा उत्साह तर इतका दांडगा राहतो. तो घरून कुठून तरी कीर्तन प्रवचनातून ऐकलं किंवा कोणीतरी त्याला सांगितलं की अमुक देवाच्या दर्शनाला जा, तो घरूनच असा तयार होऊन अगदी रामेश्वर पासून तर म्हणाले सोमेश्वरपर्यंत गंध लावेल किंवा उत्तर दक्षिण असं गंध लावेल. आणि त्याच्या अंगात काय येतं माहीत नाही. गाडी ठेवल्यानंतर त्याची अशी छातीरात आहे. आल्यानंतर ती घंटा दिसली, काय असेल नसेल ताकद अशी टन्नकर मारतो की देवसुद्धा तिकडे घाबरायचं नाही की नेमकं काय झालं. बरं एकदा वाजवली ठीक आहे, 10दा वाजवतो, सगळे घाबरलेच पाहिजे. आता ह्याला काय भक्ती म्हणायची का. आपला भक्ती हा विषय चालू आहे म्हणून म्हणतो. एखादा जर पुजारी तिथे अभिषेक जर करत असेल तर त्याच्या अभिषेकामध्ये व्यत्यय किती आला याचा विवेक ऐकणाऱ्याला किंवा त्या करणाऱ्याला पाहिजे. पण तसं दिसत नाही. आणि महादेवाच्या देवळात तर विचारूच नका महाराज. आता तर सध्या श्रावण आहे, लोक काय काय करेल माहिती नाही. त्या महादेवालाच असं करून बुडुबुडू करून घाबरवतात. काय काय विचित्र चित्र आवाज काढतात. खरं म्हणजे ह्यालाच नमस्कार जगद्गुरूच द्यावं पदवी अशी इच्छा होते कधी कधी. महाराज म्हणतात असे जर भक्त राहिले तर त्यांना भक्तीचं फळ काय मिळेल. किती आठवत राहतं, किती मी तुम्हाला सांगू. पण ही भक्ती म्हणजे काही भक्ती नाही आहे. ह्याला काय म्हणायचं, इतरांना दिसेल. ही भक्ती, आपल्या भक्तीची परिभाषा काय आहे, इतरांना दिसेल आणि स्वतःच्या मनाला रुचेल त्याला नाव आपण भक्ती देतो है ना. लोक जातात, ज्याला 500ची नोट टाकायची आहे ना तो एकदम टाकत नाही. 4-5 लोक माझ्याकडे पाहून राहिले का हे बघेल दानपेटीमध्ये टाकताना. आणि जर कोणी पाहिलं नाही तरी सांगतो
मी आहे ना आज कालच पगार झाला, ते एरियर्स मला 25,000 मिळाले म्हणून देवाच्या पेटीमध्ये मी 500ची नोट टाकली. अरे लेका, तुला 25 मिळाले ना, त्यातलं 10% टाक. पंढरीनाथ महाराज की जय. तरी ती 500ची नोट टाकताना तो 4 लोकांना सांगतो. एका ठिकाणी यज्ञ होता, त्या यज्ञामध्ये त्यांनी मला सांगितलं, कोणीच पाहिलं नव्हतं. म्हणाले मी माझे 1000 दिले, बायकोच्या नावाचे 100 तिच्यात टाकले, 1100 रुपये दान केले. याला भक्ती म्हणायची का? इतरांना दिसेल आणि स्वतःच्या मनाला रुचेल त्याचं नाव भक्ती नाही आहे. मग अशी भक्ती नेमकी कोणती आहे त्याचा विचार आपण उद्याच्या पूर्वरंगात करू. पण ती भक्ती सांगताना तीच भक्ती योग्य आहे आणि तीच भक्ती खरी आहे ते सांगताना महाराज आपल्याला उद्बोधन करतात. हे चिथोर भक्ती आवडते देवा,